मुलांना पण सांगा, जुलैच्या मुलांना सांगा यायला. माझं लेक्चर आहे भोटे मॅडमचं. शेख मॅडमचं लेक्चर होतं ना, शेख मॅडमचा सिलेबस संपलाय, तर मी ज्यादा लेक्चर घेतले हे, तर जॉईन व्हा. कारण फिशरीचं कधी गुरुवार शुक्रवार शनिवार असते फिशरी. प्रेझेंटेशन ऑन केलं तर दिसलं. होय ना, म्हणजे इथं मी बाण नेते बघील ना माझं पीपीटी सगळी, पण ती शेअर वगैरे करायला लागते का? नाही केली मी. केली ना. हा दिसते का अर्पिता? प्रेझेंटेशन दिसतंय अर्पिता? येस मॅम दिसते. दिसतंय ना. बरोबर दिसतंय की नाही? किती जॉईन? हॅलो, सगळे मुलं झाली का जॉईन? बघा होत आहेत मॅम जॉईन, मेसेज टाकलाय. जॉईन व्हायला सांग सगळ्यांना पटकन. कारण आता तुमचा शेवटचा दुसरं युनिट आहे ना, हे शिकवायचं राहिले. पहिले युनिट झाले माझं शिकवून ॲक्वॅटिक बायोलॉजी मधलं. हॅलो, हॅलो, झाली का जॉईन मुलं? हॅलो अर्पिता, हॅलो, हॅलो, आवाज येते का माझा? हॅलो, येस मॅम. हा येतोय का आवाज? हा येतोय मॅम. हा, बाकीची झाली? केलाय मॅम ग्रुपवर मेसेज. मुलं जॉईन का नाही झाली? सगळ्यांना सांग, फिशरीच्या पण मुलांना सांग, फिशरीचे कोण मुलं असतील त्यांना पण हजर राहावं म्हणा. किती झाली साधारण मुलं जॉईन आतापर्यंत? 11:30 लेक्चर असते ना तुमचं? 7 जण आहेत मॅम. 7 जण आहेत ना. मग आता नुसतं मी आपलं हे करू का, मागचं जरा आढावा घेऊ का? लेक्चर चालू करू का? येस मॅम. हा, म्हणजे आता युनिट फर्स्ट सगळं झालेलं आहे. युनिट फर्स्ट मध्ये ॲक्वॅटिक बायोम्स, त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, लेक्स, वेटलँड, स्ट्रीम्स अँड रिव्हर्स. सेकंड टॉपिक इश्युरीज, इकोसिस्टीम ऑफ द इश्युरीज. नेक्स्ट इंटरटायडल झोन्स, ओशियानिक, पिलॅजिक झोन्स, मरीन बेंथिक झोन आणि कोरल रिफ्स. दिस टॉपिक जनरली दे हॅव कम्प्लिटेड इन द युनिट फर्स्ट. आता युनिट सेकंड, इन द युनिट सेकंड फ्रेश वॉटर बायोलॉजी. युनिट सेकंड मध्ये फ्रेश वॉटर बायोलॉजी आहे. त्याच्यामधले जे माझे पॉइंट्स आहेत ते निम्मा टॉपिक मी घेणार आहे, निम्मा यादव सर घेणार आहेत. आता पहिला पॉइंट आहे, हा हॅलो, जॉईन व्हायचं ट्राय करतायत पण स्लाइड तुम्ही शो करतायत. स्लाइड, हा हॅलो, हा
दिसतंय का स्लाइड वर? हॅलो. दिसतंय ना? स्लाइड हा. वरच दिसतंय, पण तुम्ही स्लाइड चालू केली आहे ना, त्यामुळे ते तुम्हाला तिकडे दिसत नाहीये. मुलं जॉईन व्हायचा प्रयत्न करतायत. होय, बर बर. मग तुम्ही स्लाइड बंद हा करू. नाही, एक्सेप्ट करा त्यांना. ते त्यामुळे जॉईन होता येत नाहीये त्यांना. होय, आता ते कसं करायचं ऍक्सेप्ट? मला तरी काय आहे एवढं. हॅलो, दिसतंय का ग? हॅलो. येस मॅम. हा, आले का बघ बरं? मी केले मग हे करून. जॉईन व्हायला काय प्रॉब्लेम काय येतोय ग? स्लाइड दिसते ती का माझी? स्लाइड दाखवली ना की तुम्हाला कळत नाही कोण हा आतमध्ये येतंय ते. तुम्ही स्लाइड दाखवायला चालू केली ना की हा कोण हा. इन होत असेल ना, तर तुम्हाला तिकडे कळत नाही. त्यामुळे त्यांना हो हे हो होत हो. नाहीये, जॉईन होता येत नाहीये. बर बर बर. मग आता त्याला काय करायला लागेल ग? मला इथं का? मुलं जॉईन होत आहेत का? किती झाली आतापर्यंत? तुला दिसत असतील की जॉईन झालेली. हॅलो. हॅलो 6 आहेत अर्पिता. मॅम. मगाशी 7 जण होते, आता 6 हा. आहेत. होय, बर बर. मग जरा 5 मिनिटं वाट बघूया का आपण? हा मॅम, मग तुम्ही स्लाइड तोपर्यंत बंद करा, म्हणजे तुम्हाला कळेल कोण येत असेल तर तुम्ही लगेच ऍडमिट कराल. बरं. मुली काय म्हणतात, जॉईन करून मला ते कळत नाहीये. यावेळी बंद करा आणि बघा. 11:30 लेक्चर, 12 वाजेपर्यंत पोरं जॉईन होतात. ती वाईट काय अवघडते. ती मुलगी म्हणते ती स्लाइड बंद करा, मग तुम्हाला जॉईन
मॅम आवाज ऐकू येत नाहीये तुमचा. हॅलो मॅम.
हॅलो हॅलो, ऐकायला येतंय का ग? तेजश्री, तेजश्री, अनुश्री, अंजली, हॅलो, आवाज येतोय ना? हो ओके, चल. काय म्हणा, मी पाहते किंवा काय सुरू करायचं ते सुरू करा. त्यात फिश मार्कोमेट्री हे बघा. तुम्ही आता हा चालतं, मी घेते की aquatic biology. तुमचा चेहरा लावून देते पोरांना. हॅलो, दिसते का मी विचार, हे दिसते का मी? हा हा, आता टुडेज लेक्चर दी पेपर नंबर aquatic biology, name of the paper, 12th paper, the first topic, unit first they have completed, and the second unit, this is the new topic, freshwater biology, lakes. आता in the lake as an ecosystem. In last lecture, in the unit first, in this topic, the lake as an ecosystem, they have completed. The second point is the lake morphometry. Third point is the physico-chemical characteristics. Physico-chemical characteristics means that is the light, temperature, thermal stratification, dissolved solids, carbonates, bicarbonates, phosphates, nitrates, turbidity, dissolved gases, like that the oxygen and the CO2. Then in this topic, the repetition of this point, lake. In unit first, the ecosystem of the lake. And in the unit second, freshwater biology, the ecosystem of the lake. In the freshwater lake, the habitat refers as the organisms generally they have lived in the habitat. They have broadly classified into the various types such as the freshwater habitat, marine water habitat, estuarine habitat, terrestrial habitat. These are the habitats which is present into the freshwater habitat. In these freshwater habitat, they have refers the organisms into their aquatic environment. In the aquatic environments like that, it is a physical, chemical, geological structure which is present into the freshwater. In the freshwater habitat, they have common around the human settlement. It is the smallest habitat as compared to the other habitat. It is a physical and biological link between terrestrial and the marine habitats. In this freshwater habitat, there are two types of the habitats. Two types of the freshwater habitat. They are divided into the two types, the lentic habitat and the lotic habitat. Lentic habitat means it is the standing water habitat. Standing water habitat, that is, it includes the ponds, lakes, rivers, streams, etc. That type of the habitat which is commonly called as the lentic habitat. Second type is the lotic habitat. Lotic habitat means it is a running water system. In the running water system, it includes rivers, streams, springs, etc. These points generally they have included under the lotic habitat. These are the two habitats are present into the freshwater biology. First is the lentic habitat, second is the lotic habitat. This is very important point. The lake as an ecosystem. Lake as an ecosystem, it is a large freshwater ecosystem. In last lecture, these points they have discussed. They have discussed the freshwater ecosystem. In the freshwater ecosystem, it contains the lake as an ecosystem. The lake as a freshwater body has no connection with the seas. Generally, important of the lakes.
the Ucad Lake, Lake Superior, Lake Baikal. Second type is the characteristics of the lake. The characteristics of the lake, generally lake is a large standing water bodies. It has connection with the seas and it has a stable environment. Next point is in the ecosystem classification of the lake. Classification of the lakes means the types of the lakes. In the lakes, they have classified into 3 types. The first type is the oligotrophic lake. Second is the eutrophic lake. And the third is the dystrophic lake. The oligotrophic lake, the lakes are characterized by the various features. That is like that they are young lakes. They have great depth. The water is transparent in oligotrophic lake. In this lake, poor in organic materials. They have low electrolyte content and they have low pH. pH, it becomes low. The poor nitrogen, phosphorus and calcium. Oxygen is abundant in form. They have low fertility and they have low nutrients. And in this type of the lake, the poor in fauna and the flora. Flora and fauna, it is a poor in form. Second type is the eutrophic lakes. In the eutrophic lakes, the various features are present like that. They are the shallow water bodies. They are rich in phosphorus. They are rich in organic materials. They have low electrolyte content. And the high fertility are present. Rich flora and fauna is present and rich in planktons are present. These are the features which is present into the eutrophic lake. And the third type of the lake is the dystrophic lake. In the dystrophic lake, it is a shallow water or the deep water. They are rich in humus. Humus content, it is a rich in amount and high concentration of the humic acids. Humic acid concentration, it is high. They are rich in phosphorus, nitrogen and calcium and the high organic contents are present. They have poor electrolyte content. Electrolyte content, it is a poor in form. Oxygen content, it is a very low or absent. They are poor in fauna and the flora. Generally, fauna, it includes the insects, larvae, deep water animals, etc. These are the 3 types of the classification of the lakes. First type is the oligotrophic lake, second is the eutrophic lake, and third is the dystrophic lake. The second point is the next point is the lake ecosystem. In the lake ecosystem, it is formed by abiotic factor and the biotic factor. Abiotic factors means the in the lake ecosystem, the water, CO2, oxygen, inorganic compound, organic compounds, light, temperature, pressure, pH, etc. These are the abiotic factors. And the second type is the biotic factors. Biotic factors of the lake ecosystem are the plants and the animals. They are the producers, consumers, and the decomposers are present into the biotic factors. Now, what is the meaning of the producers? Producers generally, they have synthesized the food from the abiotic substances and they have carried out the photosynthesis. It produces the lake. Generally, it produces in phytoplankton like diatoms, blue-green algae, green algae, and green flagellates. For example, volvox, euglena, Chlamydomonas, rooted plants, submerged plants,
or sometimes floating plants are present. And this is the commonly called as the producers. And the consumers, the consumer generally they eat other organisms which are depends on the producers are called as the primary consumers or herbivores. For example, zooplankton. In the zooplankton, like that, the cyclops, daphnia, chiromonas larvae, etc. The detritus insects, disticus insect, limnia, snail, etc. The primary consumers generally they are eaten by the secondary consumers, or which is commonly called as the carnivores. These carnivores are commonly called as the primary carnivores because they are the first carnivores in the food chain. For example, small fishes, frog, etc. Secondary consumers are eaten by the tertiary consumers. Tertiary consumers, which is commonly called as the secondary consumers. For example, large fishes, snakes, etc. And the third type of the ecosystem, lake ecosystem, reducers, or another word is the decomposers. Decomposers or the reducers, the organisms that break up the food, dead bodies of other organisms and their waste products. Generally, they include the microbes like the bacteria, for fungi. They secrete various enzymes. These enzymes are digested into the organisms, and the detritus into the smaller bits or the molecules are formed, and these molecules are absorbed by the reducers. And after taking the energy, the reducers they have releases the molecules to the environment as chemicals to used again by the producers. Generally, in the lake ecosystem, they have the fauna and flora of the ecosystem. They have referred as to the unit first. In the unit first, these points generally they have completed. Fauna of the lake and the flora of the lake. These topics generally they have studied in the unit first of the aquatic biology in these papers. The next point is the generally in these points the physico-chemical characteristics features. The physico-chemical characteristic features of the lake. The first point is the light. The light, it is a shallow water light, penetrates to the bottom, but in the deep water, light cannot reach. Your light is completely absent in the bottom of the lake. The penetration of the light is obstructed by the suspended particles. According to penetration of the light, the different layers or the zones are present. Generally, they have seen into the water bodies. Namely, in the light penetrations, which is present into the lake, the first type of the layers is the euphotic zone. Second is the dysphotic zone. And third type is the aphotic zone. Generally, euphotic zone of the lake, it is the upper layer. हा जो layer आहे तो upper layer आहे. The euphotic zone is a lighted zone. In this zone, the light generally they are easily penetrated in that type of the zone, and it extends to the depth of 0 to 80 meters. The depth of the euphotic zone is 0 to 80 meters. These are the depth of this zone. Second is the dysphotic zone. Dysphotic zones, it is a middle layer of the lake. The light generally they highly modified. It extends from the depth of this lake 80 to 200 meters. 80 ते 200 मीटर ही जी डेप्थ आहे ती डिस्फोटिक झोनची आहे.
आता त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे झोनचा अफोटिक झोन. अफोटिक झोन्स इट इज अ लोअर मोस्ट लेअर अफोटिक झोन. लाईट इज कम्प्लिटली अब्सेंट. ह्याच्यामध्ये लाईट दे डू नॉट पेनिट्रेट. Light it is a completely absent. The darkness generally they have present into the aphotic zone in this layer. It extends beyond the 200 meters. 200 मीटरच्या खाली जो लेअर आहे त्याला अफोटिक झोन म्हणतो. आता लाईट इज इसेन्शियल फॉर द फोटोसिंथेसिस. लाईट जनरली कंट्रोल द ओरिएंटेशन ऑफ द सर्टन एनिमल्स. तर दिस इज द physicochemical characteristic feature. The first physicochemical characteristic feature, physical factor is the light, and the second point is the zonation of the lake. In the lake there are different zones are present. Generally it is based on the depth of the water or the availability of the light. There are 3 different zones are present into the lake. They are, the first zone is the littoral zone, second is the limnatic zone, and third is the profundal zones. The littoral zones, it is the shallow water edge of the lake. The plenty of the root and the light rooted vegetations are takes place in that type of the zone. Second is the limnatic zone. दुसरा झोन्स आहे लेक मधला हा लिम्नॅटिक झोन्स आहे. इन द लिम्नॅटिक झोन्स इट इज द ओपन वॉटर झोन रिचिंग द डेप्थ ऑफ द लाईट कॅन इझिली पेनिट्रेट. ह्याच्यामध्ये लाईट ही कशी असते, इझिली पेनिट्रेटेड. द लोअर लिमिट ऑफ द झोन मार्क्स द कंपेन्सेशन लेवल. कंपेन्सेशन लेवल वेअर द फोटोसिंथेटिक रेट इक्वल्स टू द रेट ऑफ रेस्पिरेशन of the flora, and in this type of the zone the plankton, nekton and nistans are present in that limnatic zones. The next is the profundal zone. Profundal zones means in this type of the zones it include the deep water and the bottom where the effective light penetration is negligible. The light generally it is a negligible in form in that type of the zones. There are 3 layers are present into the lakes. The first is the limnatic zones or a littoral zone. Second is the sublittoral zone, and the third is the profundal zones. आता डायग्राम्स मी काढलेले नाहीये, हे डायग्राम्स आहेत तिथं दिलेले आहेत. झोनेशन ऑफ द लेक इन द वर्टिकल section. Understanding this point? Yes or no? Yes, ma'am. फिजिको-केमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर मध्ये लेक मधला म्हणजे फिजिको-केमिकल लाईट हा आहे. लाईट मध्ये हे 3 काय असतात जनरली. लाईट जनरली दे हॅव इझिली पेनिट्रेटेड इनटू द 3 टाइप्स ऑफ द झोन. युफोटिक झोन, डिस्फोटिक झोन आणि अफोटिक झोन्स. आणि झोनेशन ऑफ द लेक मध्ये 3 प्रकार असतात. लिटरल झोन, लिम्नॅटिक झोन आणि प्रोफंडल झोन. हा दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये लाईट मध्ये. आता सेकंड पॉइंट इज द टेम्परेचर. आता डू यू नो द टेम्परेचर? द टेम्परेचर व्हेरिएशन इज अ व्हेरी लेस इन वॉटर. जनरली the changes in temperature occur very slowly in water because of the 4 thermal properties of the water. त्याच्यामध्ये 4 thermal properties generally they are present into the water bodies, namely the high specific heat. This is the first point. Second is the high latent heat of the fusion. High latent heat of the fusion. Third point, high latent of the heat of the evaporation. टेम्परेचर मध्ये काय होतं, सूर्याची उष्णता जर त्या वॉटर बॉडी मध्ये पडली तर काही वेळेला इव्हॅपोरेशन जनरली दे आर टेक्स प्लेस इन टू द वॉटर बॉडीज. इव्हॅपोरेशन्स, हाय डेन्सिटी, दीज आर द 4 प्रॉपर्टीज ऑफ द थर्मल प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. ह्या 4 थर्मल प्रॉपर्टी जनरली दे आर प्रेझेंट. And these water bodies, it is compared to the marine habitat.
the temperature variation is high in freshwater habitat. टेम्परेचर व्हेरिएशन हे फ्रेश वॉटर मध्ये हे कसं असतं, व्हेरिएबल असतं. इन द पॉन्ड्स 3 मीटर डीप, पॉन्ड्स मध्ये 3 मीटर डीप टेम्परेचर असतं. देर इज अ व्हेरिएशन्स ऑफ 5 डिग्री सेंटीग्रेड बिटवीन द डे अँड द नाईट. In the day temperature 31 degree centigrade and the night temperature of the night 26 degree centigrade. Difference between 31 minus 26 is equal to 5 degree centigrade. However, in a deeper lake the variation is less. Deeper lake असेल त्याचं temperature variations generally it is measured about 2.8 degree सेंटीग्रेड. तर दिस इज द टेम्परेचर. टेम्परेचर साधारण दिवसाचं टेम्परेचर हे 31 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि रात्रीचं जे टेम्परेचर असतं ते 26 डिग्री सेंटीग्रेड असतं. म्हणजे ह्याच्यामधला 5 डिग्री सेंटीग्रेड हे व्हेरिएशन्स आहे बिटवीन द डे अँड द नाईट. दिवसाचं आणि रात्रीचं जे टेम्परेचर आपण तुम्ही काउंट केलं त्याच्यामधलं जे व्हेरिएशन्स आहे टेम्परेचर तर ते 5 डिग्री सेंटीग्रेड. 5 डिग्री सेंटीग्रेड हे कसं आलं तर 31 वजा 26 इज इक्वल टू 5 डिग्री सेंटीग्रेड. आता नेक्स्ट पॉइंट इन दिस इन युअर सिलेबस थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. आता थर्मल स्ट्रॅटिफिकेशन मीन्स इन द डीप फ्रेश वॉटर हॅबिटॅट्स द लेक्स अँड द पॉन्ड्स देअर इज ग्रॅज्युअल डिक्रीज इन टेम्परेचर. डिक्रीज इन टेम्परेचर फ्रॉम द सरफेस टू द बॉटम. म्हणजे टेम्परेचर हे डिक्रीज कधी होतं, सरफेस टू द बॉटम. सरफेस टू द बॉटम म्हणजे अप्पर सरफेस ऑफ द लेक अँड द बॉटम ऑफ द लेक. ॲज अ रिझल्ट डिफरंट लेयर्स ऑफ द वॉटर विथ डिफरंट टेम्परेचर आर नोटिफाईड. दिस फेनॉमिनॉन is commonly called as the thermal stratification. This is the definition of the thermal stratification. Thermal stratification means as a result of different layers of the water in the different temperature. Water layer चे different temperature असतं. They have noticed and this phenomenon is commonly called as the thermal stratification. आता इन द थर्मल स्ट्रॅटिफिकेशन दे आर डिवाइड्स इनटू द 2 टाइप्स. ह्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात. फर्स्ट टाइप इज द समर स्ट्रॅटिफिकेशन अँड द सेकंड इज द विंटर स्ट्रॅटिफिकेशन. समर स्ट्रॅटिफिकेशन्स, द फर्स्ट पॉइंट दे हॅव एक्सप्लेन द समर स्ट्रॅटिफिकेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द समर स्ट्रॅटिफिकेशन? इन द समर देअर आर 3 डिस्टिंक्ट लेयर्स आर प्रेझेंट, नेमली the upper layer which is commonly called as the epilimnion, middle layer which is commonly called as the thermocline or the metalimnion, and the bottom layer commonly called as the hypolimnion. म्हणजे ह्या टेम्परेचर थर्मल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये समर स्ट्रॅटिफिकेशन मध्ये हे 3 लेयर्स असतात. पहिला जो लेयर आहे तो अप्पर लेयर, मिडल लेयर आणि लोअर लेयर, त्यालाच आपण काय म्हणतो बॉटम लेयर, त्याला हायपोलिम्नियॉन. म्हणजे इपिलिम्नियॉन, द मेटालिम्नियॉन किंवा थर्मोक्लाइन अँड द लोअर लेयर विच इज कॉमनली कॉल्ड द हायपो. हायपो म्हणजे काय बिलो, इपी म्हणजे काय अबाव. तर दीज आर द 3 लेयर्स आर प्रेझेंट इन टू द समर स्ट्रॅटिफिकेशन. इन द समर स्ट्रॅटिफिकेशन देअर आर 3 डिस्टिंक्ट लेयर्स आर प्रेझेंट. आता फर्स्ट इज द इपिलिम्नियॉन. It is the upper layer of the water. In this layer, water generally warmer in nature. The temperature of this layer fluctuates with the temperature. त्यामध्ये टेम्परेचर हे कसं होतं, फ्लक्च्युएट्स होतं. जनरली फ्लक्च्युएशन ऑफ दिस टेम्परेचर इन द ॲटमॉस्फिअर इट विल बी अबाउट 21 to 22 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे आता तर मी डायग्राम्स काढलेली नाहीये, दिसतंय का तुम्हाला, समजतंय का? मी हा कागद धरलेले ते डायग्राम दिसते का तुम्हाला? हॅलो, ऐकायला येते का? ब्लर दिसते मॅम. हा, दिसतंय का तुम्हाला डायग्राम माझी?
दिसते मॅम, का? पण ब्लर दिसते. हा बरं हो का, आता दिसते का? आता हे बघा, हे लेख आहे, ह्याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. पहिला आहे इपिलिम्नियॉन, दुसरा आहे मेटॅलिम्नियॉन आणि तिसरा लेयर आहे ते हायपोलिम्नियॉन. समर स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 3 लेयर लक्षात ठेवा. आणि इपिलिम्नियॉनचं जे टेम्परेचर आहे ते 22 डिग्री सेंटीग्रेड टू 21 डिग्री सेंटीग्रेड. नंतर मिडल लेयर, त्याला आपण थर्मोक्लाइन म्हणतो किंवा त्याला मेटॅलिम्नियॉन. हा मेटॅलिम्नियॉन म्हणजे काय? इट इज अ मिडल लेयर. द टेम्परेचर जनरली they have intermediate between the upper layer and the that of the lower layer. म्हणजे अप्पर लेयर आणि लोअर लेयर मधला जो लेयर असतो तो मेटॅलिम्नियॉन असतो. आता ह्याचं जे टेम्परेचर आहे ते किती असतं? साधारण 21 डिग्री सेंटीग्रेड टू 7 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे जनरली इट इज कॅरेक्टर बाय द ग्रॅज्युएशन ऑफ द टेम्परेचर फ्रॉम टॉप टू द बॉटम. म्हणजे टॉपचं जे आहे ते 21 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि बॉटमचं 7 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे टेम्परेचर जनरली in the thermocline is 21 degree centigrade in the upper layer and the lower layer 7 degree centigrade at the lower level. म्हणजे it decreases gradually from the upper level to the lower level. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो हायपोलिम्नियॉन. हायपो म्हणजे काय? बिलो, म्हणजे लोअर लेयर, हायपोलिम्नियॉन. आता हायपोलिम्नियॉन इट इज अ बॉटम लेयर. हा सगळ्यात तळाचा लेयर असतो, बॉटम लेयर. दी वॉटर ऑफ दिस लेयर इज कूल. ह्याच्यातलं वॉटर जे आहे ते अगदी थंड असतं, कूल असतं. द टेम्परेचर जनरली इज बिटवीन 5 डिग्री सेंटीग्रेड टू 7 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 7 डिग्री सेंटीग्रेड हे टॉपला असतं आणि खालच्या बाजूला जे असतं ते 5 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे इन द लोअर लेयर द टेम्परेचर ऑफ द कॉलुमन रिमेन्स 4 डिग्री जनरली लोअर लेवल. म्हणजे द वॉटर ऑफ दिस लेयर इज अ स्टॅग्नंट अँड द टेम्परेचर जनरली इज इन बिटवीन इन द हायपोलिम्नियॉन 5 डिग्री सेंटीग्रेड टू 7 डिग्री सेंटीग्रेड. हे त्याचं काय आहे? टेम्परेचर thermal stratification generally present into the hypolimnion. The second type is the winter stratification. आता winter stratification म्हणजे काय? In the winter 2 layers are seen. त्याच्यामध्ये the 2 layers असतात, upper layer and the lower layer. Summer stratification मध्ये 3 लेयर असतात. त्याच्यामधले इपिलिम्नियॉन हा अप्पर लेयर, मधला लेयर मिडल लेयर त्याला आपण मेटॅलिम्नियॉन आणि लोअर लेयर ते हायपोलिम्नियॉन. हे समर स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 3 लेयर असतात. पण विंटर स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 2 लेयर्स आर प्रेझेंट, अप्पर लेयर अँड द लोअर लेयर. द टेम्परेचर ऑफ द अप्पर लेयर इट इज अ रिड्युस्ड. टेम्परेचर हे रिड्युस्ड असतं, जनरली 0 डिग्री सेंटीग्रेड. टेम्परेचर हे कसं असतं? 0 डिग्री सेंटीग्रेड. 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे काय? की जनरली टेम्परेचर which is present into the 0 degree centigrade, the water becomes ice. Ice generally they becomes a fog. In the lower layer, the temperature of the water column remains 4 degree centigrade throughout the 4 degree centigrade. याच्यामध्ये टेम्परेचर हे 4 डिग्री सेंटीग्रेड असतं. म्हणजे अप्पर लेयरचं 0 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि लोअर लेयरचं 4 डिग्री सेंटीग्रेड थ्रू आउट दिस लेयर. इन द विंटर स्ट्रॅटिफिकेशन देयर आर 2 लेयर्स आर प्रेझेंट, अप्पर लेयर अँड द लोअर लेयर. त्याच्यामध्ये 2च लेयर दाखवलेले आहेत. इथं बघा दिसते, हा अप्पर लेयर म्हणजे आईस जनरली इट इज अ कवर्ड अँड दिस इज द लोअर लेयर. लोअर लेयरचं टेम्परेचर हे साधारण 4 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि अप्पर लेयरचं टेम्परेचर जनरली 0 डिग्री सेंटीग्रेड टू 2 डिग्री सेंटीग्रेड. हे अप्पर लेयर. म्हणजे जनरली इन द विंटर स्ट्रॅटिफिकेशन दीज 2 लेयर्स आर प्रेझेंट. आता नेक्स्ट पॉइंट इज द थर्ड फिजिको-केमिकल फॅक्टर्स इज द डिझॉल्व्ड सॉलिड्स. आता व्हॉट इज द टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स म्हणजे TDS. तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये आपल्या TDS असतात. म्हणजे total dissolved solids is a measure of the dissolved content of the inorganic and the organic substances
present in the liquid molecules which is a present ionized or the microgranular suspended particles which is a form into the dissolved solids. The concentration is reported in the parts per million, म्हणजे ppm, parts per million. The water TDS concentration can be determined by digital meters. समजा तुम्ही आता घरामध्ये आपल्या अक्वागार्ड असतं त्याच्यामध्ये TDS बघतात, टोटल डिझॉल्व सॉलिड्स किती आहेत, ते फ्रेश वॉटर मध्ये किती आहेत, किंवा आपलं जे बोरचं पाणी असेल त्याच्यामध्ये किती आहे, किंवा आपण जे वॉटर सप्लायचं पाणी असतं त्याच्यामध्ये TDS किती आहे. ते TDS बघण्यासाठी एक आपल्याला एक मीटर्स असते आणि त्याच्यामुळे TDS हे पर पार्ट्स पर मिलियन मेजर केलं जातं. आता वॉटर TDS कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिटरमाइंड बाय द डिजिटल मीटर. डिजिटल मीटरच्या साहाय्यानं हे TDS जनरली दे हॅव measured. The solid must be small enough to survive filtrations through a filter with 2 micrometer. म्हणजे नॉर्मल साइज आपल्या ज्या सॉलिडची ही स्मॉलर साइज असते. जनरली पोवर्स, त्यालाच आपण काय म्हणतो पोवर्स. The principal applications of the TDS in the sandy water due to the quality for the streams, rivers and the lakes. The TDS is generally considered as the primary pollutants. TDS हा काय आहे, primary pollutants आहे. It is used as the indication of static characteristics of the drinking water. Drinking water ची ही characteristic generally present into the dissolved solids. The primary source for the TDS is a receiving water are agricultural runoff, residential runoff, clay-rich mountain waters, leaching of the soil, contamination. Point the source of the water pollution, discharge from industrial or the sewage treatment plants. The most common chemical constituents, generally the constituents are the calcium, phosphates, nitrates, sodium, potassium, chloride, which are found in the nutrients runoff. Generally, more exotic and harmful elements of the TDS are the pesticides. Pesticides generally they have arising from the surface runoff. Certain naturally occurring sources of the total dissolved solids arise from weathering and dissolution of the rocks and the soils. For example, in United States has established a secondary water quality standard of 5000 mg per liter to provide the potability of the drinking water. आता हे वॉटर आपल्याला पिण्यासारखं आहे का नाही त्याच्यामधला हा TDS पण हा पाहावा लागतो. TDS जास्त पण असू शकत नाही, कमी पण असू शकत नाही, कारण त्याचे कशाचा साइड इफेक्ट्स हे आपल्या ह्युमन बीइंग्स वरती होऊ शकतात. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जनरली नॉन व्होलाटाइल सबस्टन्सेस प्रेझेंट इन द कोलायडल और मोलिक्युलर स्टेट. टोटल ऑफ ऑल आयन्स, iron generally present into the water, they have expressed into the ppm or mg per liter. It increases due to the dissolution of the more mineral substances by the water on its path, and the TDS generally determines the suitability of the water for our use and the consumption. So this is the dissolved solids. Dissolved solids मध्ये TDS हा आपल्याला साधारण त्याचं जे mg per liter आहे 500 mg per liter. This is the water quality standard generally they have established in the United States of the secondary water quality. So this is the dissolved solids. These are the physicochemical factors.
generally present into the lake ecosystem. The next point is the carbonates. Carbonates and the bicarbonates. Carbonates means काय? What is the meaning of the carbonates? आणि कशासाठी असतो पाण्यामधला जो कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स आहे, कोणाला माहिती आहे का? कार्बोनेट्स कशासाठी वापरतात? कोण सांगते? आहे का माहिती? ऑक्सिजन, CO2 हे कशासाठी यूज केला जातो? काय त्याचं महत्व काय? प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स मध्ये हा सांगा. आता कॅल्शियम जनरली इट इज अ इसेन्शियल एलिमेंट्स फॉर द प्लॅन्ट्सला हे इसेन्शियल आहे कॅल्शियम. The abundance of the scarcity of the carbonate of the calcium determine the faunal composition. म्हणजे deposition of the calcium carbonate in water called as the marl. It is produced by the activity of the plants. Activity of the plants which are depends on the carbonates. म्हणजे calcium carbonate. External covering of the arthropods. आता some arthropod animal generally they are present into the freshwater ecosystem, generally in the lake ecosystem. The shells are present. In some water molluscans animals, shell is present in the surrounding the body. These are shell, it is made up of by means of the calcium carbonate. Calcium the external covering of the arthropods animals, for example shells of the molluscans and the tubes of the some worms need calcium carbonate. Calcium carbonate generally which is used into the snails are found to develop a heavy shell if the waters in which they live contain excess of the calcium. Bryozoans, sponges and the cladomonas, they have prefer the increased calcium contents. या animals मध्ये हे calcium content generally they becomes increased. So this is the carbonates and the bicarbonates. आता next is the dissolved gases. आता dissolved gases generally two types, oxygen and the carbon dioxide. त्याचं महत्व काय आहे? कोण सांगते? Which is the benefits for the plants and animals, oxygen and the carbon dioxide. The dissolved gases, the first point is the oxygen. काय महत्व आहे ऑक्सिजनचं? कोण सांगते? ऑक्सिजन जनरली दे हॅव डिझॉल्व्ड इनटू द वॉटर बॉडीज. पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो का? हॅलो, इन द वॉटर बॉडीज द ऑक्सिजन जनरली दे हॅव इसेन्शियल. म्हणजे आपल्याला पण गरज आहे ना ऑक्सिजनची. प्लांट मध्ये आहे किंवा एनिमल्स मध्ये पण आहेत. ऑक्सिजन जनरली इट इज अ इसेन्शियल टू द एनिमल्स. अर्पिता काय सांगते तू? काय महत्व आहे ऑक्सिजनचं? इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिजन. हा, त्यासाठी ऍटमॉस्फिअर म्हणजे ऑक्सिजन जनरली दे हॅव डिझॉल्व्ड इनटू द वॉटर बॉडीज इन द रनिंग वॉटर बॉडीज. आता रनिंग वॉटर बॉडीज मध्ये म्हणजे लेंटिक इकोसिस्टीम आणि फ्रेश वॉटर इकोसिस्टीम दोन प्रकार आहेत, लेंटिक आणि लोटिक. आता रनिंग वॉटर सिस्टीम मध्ये कंटेन द ऑक्सिजन इज हाय कॉन्सन्ट्रेशन आणि लेक पॉन्ड जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन कंटेंट इज अ व्हेरी लेस अमाऊंट असतो. ऑक्सिजन पण तो त्याच्यामध्ये लेस इन. आता जनरली chemical components of the life processes dissolve into the fresh water. In the aquatic environment, which remain the proximity with the atmospheres contain the abundance of the oxygen that reaches into the water either direct diffusion. Diffusion च्या द्वारे डायरेक्ट केला जातो किंवा movement of the water by the wave actions or the water circulation. पाण्यामध्ये वॉटर सर्क्युलेशन पण होत राहतं किंवा करंट जनरली दे आर प्रेझेंट. मुवमेंट ऑफ द वॉटर बाय द वेव्ह ऍक्शन्स ड्यू टू द विंड असेल तर त्याच्यामुळे काय वेव्ह ऍक्शन जनरली दे आर प्रेझेंट इन टू द वॉटर बॉडीज.
The running water system contains the oxygen in high concentration when compared to the standing water system. म्हणजे स्टँडिंग वॉटर सिस्टीम पेक्षा रनिंग वॉटर सिस्टीम मध्ये ऑक्सिजन कंटेंट इट इज व्हेरी हाय. द वॉटर प्लॅन्ट्स आहेत, काय काय वॉटर प्लॅन्ट्स असतात जनरली प्रेझेंट इन टू द वॉटर बॉडीज. द फायटोप्लॅन्टॉन रिलीज ऑक्सिजन बाय द फोटोसिंथेसिस and the oxygen in water is depleted in the following ways. समजा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, डिप्लिशन ऑफ द ऑक्सिजन, द aquatic plants and animals by the respiration. In the respiration, oxygen it must be essential for the aquatic plants and the animals. By the decomposition of the dead organisms, if the oxygen generally they becomes a depletion. By the mixing of the water, low O2 content. Certain freshwater inhabitants such as many anaerobic bacteria. पाण्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात, अनएरोबिक बॅक्टेरिया, समटाइम्स इन्सेक्ट लार्वी और द कायरोनिमॅडिस परफॉर्म्स अनएरोबायोसिस. इट रिक्वायर्स द नो ऑक्सिजन. काही जे बॅक्टेरिया असतील किंवा लार्वी असतील तर इट रिक्वायर्स द नो ऑक्सिजन इन द ऑक्सिजन इन द वॉटर जनरली दे हॅव डिप्लिटेड इन टू द फॉलोइंग वेज. आता सेकंड गॅसेस इज द कार्बन डायऑक्साइड. आता aquatic vegetation or the phytoplankton generally plants like material generally present into the water bodies require carbon dioxide for the synthetic activity. Carbon dioxide generally there takes place into the aquatic bodies. The synthetic activities are present. The carbon dioxide of the freshwater environment is produced at the end product of respiration and the decomposition. Carbon dioxide also diffuses directly from the atmosphere and readily dissolve in water into the result in the carbonic acid, the H2CO3. This is the carbonic acid. When these carbonic acid which are affects the pH of the water. Water मध्ये pH आहे, acidic आहे, basic आहे आणि alkaline pH. These ranges generally they have different in a different ways. It is also present into the fresh water as carbonates and the bicarbonates of the calcium, magnesium and other minerals are present. Generally the growing plants and the lime deposition of the bacteria and other animals may cause the depletion of in carbon dioxide resources. The high saturations may cause a depletion of the high saturation levels of the oxygen and the CO2 have been found to be toxic effects in the aquatic animals. समजा ह्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजनचं हाय झालं किंवा CO2चं हाय लेवल मध्ये झालं तर त्याचा इफेक्ट काय होतो, टॉक्सिक इफेक्ट्स टू द एक्वॅटिक बायोटा. एक्वॅटिक बायोटामध्ये जे काही प्लॅंट्स असतील किंवा एनिमल्स असतील त्याच्यावर त्याचा काय होतो, परिणाम होतो. म्हणजे जनरली ऑक्सिजन लेवल and the CO2 level it is maintained into the water bodies. आता next physicochemical characteristic feature is the turbidity. टर्बिडिटी म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण टर्बिडिटी? एखादी वॉटर बॉडीज आहे, फ्रेश वॉटर म्हणजे पॉन्ड लेक इकोसिस्टीम धरा किंवा पॉन्ड इकोसिस्टीम आणि लेक इकोसिस्टीम असेल, त्याच्यामध्ये टर्बिडिटी म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण टर्बिडिटी? कोण सांगते? टर्बिडिटी म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्बिडिटी? आता पाण्यामध्ये समजा तुम्ही एक दगड टाकला, काय त्याच्यामध्ये क्ले असणार, माती असणार, काही पार्टिकल्स असणार, तर पाणी काय होतं, गढूळ होतं का नाही? पाणी गढूळ राहतं. कधी पाणी स्वच्छ राहतं? स्वच्छ पाणी आणि गढूळ पाण्यात फरक आहे ना. टर्बिडिटी म्हणजे काय,
कशाला म्हणतो आपण टर्बिडिटी? किंवा ट्रान्सपरन्सी ऑफ द वॉटर. ट्रान्सपरंट वॉटर कधी होतं आणि टर्बिड वॉटर कधी होतं? आता टर्बिडिटी इज ए मेजर ऑफ द वॉटर क्लिअरिटी इन स्ट्रीम्स, रिव्हर्स, लेक्स अँड द ओशियन. In the freshwater, transparency is affected by the suspended materials. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये काही सस्पेंडेड मटेरियल्स असतात, लाईक द क्ले, स्लीट, वॉटर प्लांट्स एक्सेट्रा. These are the objects. These are the objects and they cause the turbidity. Turbidity म्हणजे काय? गढूळपणा. समजा एखाद्या ह्याच्यामध्ये माती असते पाण्यामध्ये, काय त्या पाण्यामध्ये जर मातीमध्ये तुम्ही जर मोठा दगड टाकला की पाणी काय होतं? गढूळ होतं. जे पाणी काही ट्रान्सपरंट असेल, क्लिअर वॉटर असेल, त्याच्यामध्ये समजा तुम्ही एखादा मोठा दगड टाकला, मग त्याच्यामधले काय गढूळपणा येतो पाण्यामध्ये. म्हणजे खाली क्ले आहे, स्लीट आहे, काय वाळू बिळू काय माती वगैरे असेल, त्याच्यामुळे पाणी टर्बिडिटी जनरली ही जे आहेत ऑब्जेक्ट्स आहेत, जनरली दे आर प्रेझेंट इन टू द वॉटर बॉडीज, दे कॉज द टर्बिडिटी. आता क्लिअर वॉटर हॅज द लो टर्बिडिटी. क्लिअर वॉटर मध्ये लो टर्बिडिटी असते. अँड द क्लाउडी ऑर द मर्की वॉटर हॅज ए हायर टर्बिडिटी लेवल. क्लाउडी वॉटर असेल किंवा मर्की असेल किंवा गढूळ वॉटर असेल, त्याच्यामध्ये हाय टर्बिडिटी जनरली present. Turbidity is caused by the particles of the soil, organic matter, metals of the similar matter generally suspended into the water column. वॉटर मध्ये 3 प्रकारचे कॉलमन्स असतात, युपोटिक झोन, डिस्पोटिक झोन आणि अपोटिक झोन्स. It controls the transparency of the water. The transparency is measured by the using the Secchi disk. ट्रान्सपरन्सी मोजायचं एक उपकरण आहे, त्याला काय म्हणतो आपण? सेची डिस्क. द वॉटर टर्बिडिटी इट इज अ मेजर्ड किंवा इट इज अ मेजर्ड युज्ड इन टू द नेफ्लोमीटर. टर्बिडिटी मोजायचं एक उपकरण आहे, त्याला आपण काय म्हणतो? नेफ्लोमीटर. इट इज अ मेजर्ड बाय द नेफ्लोमीटर. द टर्बिडिटी जनरली दे हॅव मेजर्ड इन टू द वॉटर बॉडीज. आता सोर्सेस ऑफ द टर्बिडिटी. In which sources generally which are present into the water bodies? The water heads generally may have the diverse physical landscape features that can affect the amount of suspended material in the water that can cause the water to be cloudy or the turbid. Water generally it becomes a cloudy or the turbid. The natural sources of the materials, it includes the sediments from the weathering of the rocks. खडकांची झीज होते, weathering of the rocks, dead plants, materials and the phytoplankton. The human generally they have caused a source include the substances in the storm water from the urban areas. For example, road, parking lots, etc. Upland industrial activities, construction and the land clearing and the activities occurring directly in the water bodies such as the power boat use and the vehicle generally they becomes a use, and this generally the water it becomes the turbid in a form. So this is the sources of the turbidity. Now the next point is the phosphates and the nitrates. Phosphates and the nitrates, this is the last point of the physico-chemical characteristics. The phosphates and nitrates generally the all freshwater environment also contain the small amount of the phosphorus, which more often acts a limiting factor. Utilization of the phosphorus during the periods of the abundance, it may be result into the total elimination of the other plants, and they require the elements of the phosphorus. Elements of the phosphorus generally they have essential to the water bodies. Many other elements, so many elements are present into the water bodies, freshwater water bodies, such as the calcium, magnesium, manganese, iron, sodium,
potassium, sulfur, zinc, they are found dissolved into the water and influenced, generally influenced. म्हणजे पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स असतात. सॉल्ट्स मध्ये कॅल्शियम असेल, कार्बन डायऑक्साइड असेल, सल्फर असेल. तर दीज आर द which are takes place into the water bodies, and these are the inorganic substances or the organic substances which is dissolved into the water bodies. किंवा these are the faunal characteristic features is present into the variously. आता what is the phosphates and the nitrates? They are useful nutrients, but they become concern to in our water environment. They can cause the problems. Phosphates are the essential for the growth of plants. Phosphates हे essential आहे into the growth of the plants and animals, and human activities have altered its natural cycle. The main sources are the drainage from the farmland, fertilizers, runoff from manure, etc., and the sewage effluents which contain the dishwasher, detergents, food, and the drinking additives. It is also used in the drinking water treatment to control the lead levels. But generally, the compound of the nitrogen, phosphorus, and silicon are essential for the food of the aquatic vegetations. Aquatic vegetation, these are the nitrogen, phosphorus, and silicons. They are essential for the aquatic vegetations. Aquatic vegetations, for example, such as the algae. In the algae, blue-green algae, brown algae, red algae. These are the different types of the algae are present in the freshwater bodies. Water weeds are present. काही वेळेला आपल्याला weeds generally they are present into the water bodies. Nitrate generally always remain available due to the nitrogen cycle occurring between the nitrogen fixing bacteria and the nitrogen consuming plants. Nitrogen fixing bacteria generally present at the in the plants, consuming the plants. The nitrates are used as in fertilizers, which help in farmers to produce more crops, which can mean the lower food prices. However, the high phosphate and nitrate level can cause the eutrophication. Eutrophications is an issue when there is too much nutrients in the water body, for example, rivers and the lakes. This can cause the excessive growth of the algae and other plants, which are affects into the water quality, damages the plants and animals, and they have stops using the water. So this is the phosphates and the nitrates generally they have essential for the aquatic plants and the animals. So these are the physicochemical factors present into the freshwater biology, into the lake. लेक एक आपण शिकवलेलं आहे, त्या लेक मध्ये हे फिजिकल केमिकल फॅक्टर जनरली प्रेझेंट. So these are the factors. So many factors are present, but actually in your syllabus, these factors generally they have mentioned, and these factors generally present into the physicochemical factors. म्हणजे आताच्या लेक्चरला मागच्या वेळेला मी लेख हे घेतलेलं आहे. काय लेख हा टॉपिक म्हणजे पहिल्या युनिट मध्ये हे लेखचं सगळं आहे. कंझ्युमर्स, डिकम्पोजर्स वगैरे हे सगळं झालेलं आहे. परत रिपिटेशन म्हणून घेतलेलं आहे. टाइप्स ऑफ फ्रेशवॉटर बॉडीज मध्ये 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये लेंटिक हॅबिटॅट आणि लोटिक हॅबिटॅट हे लक्षात ठेवायचं आहे. लेंटिक हॅबिटॅट म्हणजे काय, स्टँडिंग वॉटर बॉडीज, आणि लोटिक हॅबिटॅट म्हणजे काय, रनिंग वॉटर बॉडीज. आता लेंटिक हॅबिटॅट म्हणजे स्टँडिंग वॉटर बॉडीज म्हणजे कोणते असतात? स्टँडिंग वॉटर बॉडीज इट इन्क्लूड द पॉन्ड्स, लेक्स, स्ट्रीम्स एक्सेट्रा.
1:15 का दुसरं घेताय मग लगेच? नाही संपलंच की माझं आता. हे लावून नाही द्यायचंय का आता? आता नको लावायला कारण का ते 15 मिनिटं झाली आता किती राहणार अजून मी परत ते शिकवायचं हेच यायलाच वेळ लागला मला बरं, चालतंय. फिजिको केमिकल पुढच्या लेक्चरला घेतील एक मॉर्फोमेट्री हो, चालतंय ना. आता देर आर टू टाइप्स lentic and the lotic habitat. The lentic habitat means standing water bodies आणि lotic is the running water bodies. हे लक्षात ठेवायचे. In MCQ it may ask the questions. The lentic habitat म्हणजे standing water system. It includes ponds, lakes, swamps, etc. आणि lotic habitat means running water system. Running water system कोणत्या आहेत तर it include the rivers, streams, springes, etc. तर ह्या 2 सिस्टीम्स आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. आता या टॉपिक मध्ये तुम्हाला मी लेक मॉर्फोमेट्री फक्त एवढा एकच पॉइंट राहिलेला आहे. बाकीचे आता मी घेतला ह्या पिरियड मध्ये तर फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिला पॉइंट लाईट. त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट विचारतील किंवा फुल क्वेश्चन विचारण्यासारखं नाही की फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक किंवा डिस्क्राईब इन डिटेल द फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लेक असं विचारलं तर हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. पहिल्यांदा आहे लाईट, टेम्परेचर, थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. थर्मल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये काय विचारतील तुम्हाला शॉर्ट नोट विचारतील काही वेळेला. थर्मल स्ट्रॅटिफिकेशन जनरली दे डिवाइड्स इनटू द 2 टाइप्स समर स्ट्रॅटिफिकेशन आणि विंटर स्ट्रॅटिफिकेशन हे 2 त्याच्यामध्ये टाइप्स येतात. त्यानंतर डिझॉल्व्ह सॉलिड्स. डिझॉल्व्ह सॉलिड्स कशाला म्हणतो आपण कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे काय आहेत कंपाऊंड्स आहेत. नंतर फॉस्फेट्स आणि नायट्रेट्स त्याचा यूज काय आहे ह्या वॉटर बॉडीज मध्ये. नंतर टर्बिडिटी. टर्बिडिटी कशाला म्हणतो आपण वॉटर जनरली इट बिकम्स टर्बिड. टर्बिड कशामुळे होतं तर ते त्याच्यामध्ये सांगितले. आणि डिझॉल्व्ह गॅसेस. गॅसेस हे 2 प्रकारचे असतात. एक आहे तो ऑक्सिजन आणि दुसरा आहे तो CO2. काय ऑक्सिजन अँड द CO2 इट इज इसेन्शियल फॉर द प्लांट्स अँड द ॲनिमल्स. म्हणजे कार्बन डायऑक्साईड दिवसा काय करतात प्लांट्स काय करतात रात्रीच्या वेळेला ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात. आणि इन ईच अँड एव्हरी वॉटर बॉडी द फाउना इज प्रेझेंट. सो मेनी फिशेस or the aquatic plants or the aquatic animals generally they are present into the water bodies and in that water bodies the oxygen generally they have essential. If the oxygen content it is depleted, oxygen content समजा कमी झालं तर त्याच्यावरती वॉटर बॉडीज वरती जे aquatic plants आहेत आणि animals आहेत त्याच्यावरती त्याचा काय होतो परिणाम होतो. आणि ऑक्सिजन आणि CO2 वॉटर लेवल जनरली दे बिकम्स इन्क्रीजेस and it becomes the toxic to the animals. प्रत्येकाचं हे कॉन्सन्ट्रेशन हे ठरलेलं असतं. आपल्यामध्ये सुद्धा वॉटर लेवल जे काय कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फेट लेवल जी आहे ती आपल्या शरीरामध्ये ही मीडियम असली पाहिजे. जास्त असून पण चालत नाही, लो असून पण चालत नाही. त्याचे साईड इफेक्ट्स काय होतात ते आपल्या ह्युमन बिंग्स वरती होतात. तसं याच्यामध्ये ॲक्वॅटिक जे प्लॅन्ट्स आहेत, ॲनिमल्स आहेत त्याच्यावरती त्याचा काय होतो परिणाम होतो. आणि इट बिकम्स द टॉक्सिक इफेक्ट्स टू द प्लांट्स अँड द ॲनिमल्स. तर जनरली दीज आर द फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. सॅलिनिटी आहे, परत ट्रान्सपरन्सी आहे, भरपूर आहे त्याच्यामध्ये. पीएच आहे, हे सुद्धा फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये येतं. परंतु तुमच्या इन युअर सिलेबस द फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक लाईट, टेम्परेचर, थर्मल स्ट्रॅटिफिकेशन, डिझॉल्व्ह सॉलिड्स, कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स किंवा फॉस्फेट्स, नायट्रेट्स, टर्बिडिटी आणि डिझॉल्व्ड गॅसेस. समजा राईट अँड किंवा गिव्ह इन डिटेल डिस्क्राईब इन द फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल थोडक्यामध्ये. नंतर शॉर्ट नोट विचारली थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. थर्मल स्ट्रॅटिफिकेशन विचारलं किंवा लाईट वरती विचारलं तुम्हाला तर लाईट म्हणजे लाईट इज इसेन्शियल फॉर द फोटोसिंथेसिस किंवा झोनेशन ऑफ द लेक किंवा टाइप्स ऑफ द लेक. लेकचे जे प्रकार आहेत फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लाईट. तर लाईट जनरली देर आर 3 टाइप्स आर प्रेझेंट. युफोटिक झोन, डिस्फोटिक झोन आणि अफोटिक झोन्स. म्हणजे हे 3 लेकचे झोन्स आहेत. ह्या झोन मध्ये लाईट ही कशी पेनिट्रेट होते तर पहिल्या झोन म्हणजे अप्पर लेयर
मिडल लेअर आणि लोअर लेअर. तर अप्पर लेअर मध्ये युफोटिक झोन आहे, त्याच्यामध्ये लाईट जनरली दे हॅव इझिली पेनिट्रेटेड, म्हणजे फोटोसिंथेसिस आणि एक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स ह्याच्यामध्ये दे आर अबंडंट इन फॉर्म. नंतर त्याच्यानंतर दुसरा लेअर आहे मिडल लेअर, हा डिस्फोटिक झोन आहे, हा मिडल लेअर आहे. तर लाईट ह्याच्यामध्ये हायली मॉडिफाईड किंवा इट एक्सटेंड फ्रॉम द 80 to 200 मीटर्स. पहिला जो लेअर आहे 0 तो 80 पर्यंत लेअर आहे तो युफोटिक झोन्स आहे. नंतर 80 ते 200 पर्यंत जो लेअर आहे त्याला आपण म्हणतो मिडल लेअर, त्याला डिस्फोटिक झोन म्हणतो. आणि अफोटिक झोन्स, म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ द लाईट. लाईट जनरली दे आर कम्प्लिटली अब्सेंट. द वॉटर जनरली दे बिकम्स कूल अँड काल्म, जे वॉटर हे शांत असतं आणि काल्म असतं, कूल असतं. and there is a no light generally they are penetrated beyond the 200 meters. 200 मीटरच्या खालचा जो लेअर आहे त्याला अफोटिक झोन्स म्हणतो. द लाईट इट इज नॉट पेनिट्रेटेड इन दॅट झोन्स. म्हणजे लाईट जनरली दे हॅव इसेन्शियल फॉर द photosynthesis and light generally they have controls the orientation of the certain animals. तर लाईट वरती तुम्हाला विचारलं, समजा फिजिको के लाईट वरती समजा शॉर्ट नोट विचारली तर त्याची डायग्राम्स काढायची आणि हे 3 लेयर्स काढायचे आणि त्याचं टेम्परेचर जनरली पेनिट्रेशन ऑफ द लाईट इन दॅट 3 टाइप्स ऑफ द झोन्स. युफोटिक झोन्स म्हणजे अप्पर लेअर, डिस्फोटिक झोन मिडल लेअर आणि अफोटिक झोन लोअर लेअर. ह्या झोन्स मध्ये वेगवेगळे मीटर्स आहेत. म्हणजे युफोटिक झोन मध्ये 0 तो 80 मीटरचा तो लेअर आहे, झोन आहे, त्याला आपण म्हणतो युफोटिक झोन. डिस्फोटिक झोन मध्ये 80 मीटर टू 200 मीटरचा तो डिस्फोटिक म्हणजे मिडल लेअर आहे. आणि अफोटिक म्हणजे काय, 200 मीटरच्या खालचा लेअर आहे, त्याला अफोटिक लोअर. म्हणजे काय, अब्सेन्स, अब्सेन्स ऑफ द लाईट. लाईट दे डू नॉट पेनिट्रेटेड इन दॅट झोन्स. तर दीज आर द 3 टाइप्स ऑफ द झोन्स. आता झोनेशन ऑफ द लेक म्हणजे लेक मध्ये वॉटर सरफेस आहे, नंतर त्याच्यामधला लिम्नॅटिक झोन आहे, त्यानंतर कंपेन्सेशन लेवल आहे. तर दीज आर द 3 टाइप्स जनरली प्रेझेंट. वॉटर सरफेस, लिम्नॅटिक झोन्स म्हणजे लिटरल झोन्स. दुसरा जो झोन आहे त्याला सब लिटरल झोन. म्हणजे सब लिटरल झोन जनरली विच आर एक्सटेंड फॉर द कंपेन्सेशन लेवल आणि बिलो द कंपेन्सेशन लेवल प्रोफंडल झोन. हे सुद्धा झोनेशन ऑफ द लेक. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे झोन्स असतात इन द डेप्थ ऑफ द वॉटर. तर डिफरंट झोन जनरली दे हॅव रेकॉग्नाइज्ड लिटरल झोन, लिम्नॅटिक झोन आणि प्रोफंडल झोन. आता लिटरल झोन्स म्हणजे काय, इट इज अ शॅलो वॉटर एज ऑफ द लेक विथ इन धिस झोन द प्लेंटी ऑफ द लाईट जनरली present and rooted vegetations are present in that type of the zone. That type of the zone is the littoral zone. आता second zone is the limnatic zone. Limnatic zone, it is a open water zone reaching to the depth where the light can easily penetrate. ह्याच्यामध्ये लाईट ही इझिली काय होते, पेनिट्रेट होते. Lower limit of this zone generally they have marks the compensation लेवल. कंपेन्सेशन लेवल मध्ये ही मार्क्स केले जाते. आता फोटोसिंथेटिक रेट दे हॅव इक्वल्स टू द रेट ऑफ रेस्पिरेशन ऑफ द फ्लोरा. आता इन दिस टाइप ऑफ द झोन, इन द सबलिटरल झोन, दी प्लॅन्क्टॉन्स, व्हेरियस प्लॅन्क्टॉन्स आर प्रेझेंट, नेक्टॉन्स आर प्रेझेंट आणि न्यूस्टान्स आर प्रेझेंट इन दॅट टाइप ऑफ द झोन. आता थर्ड टाइप ऑफ द झोन इज द प्रोफोंडल झोन इन टू द लेक. इट इन्क्लूड द डीप वॉटर. हा सगळ्यात मोठा डीप वॉटर किंवा बॉटम लेअर आहे. इट इफेक्टिव्ह लाईट पेनिट्रेशन इज नेग्लिजिबल. म्हणजे लाईट पेनिट्रेशन इट इज व्हेरी पुअर इन द प्रोफोंडल झोन. तर दिस इज द 3 टाइप्स ऑफ द झोनेशन ऑफ द लेक. The zonation of the lake generally vertical stratification generally they are takes place into the lake. आणि त्यानंतर मग टेम्परेचर हे डेचं वेगळं असतं, नाईटचं वेगळं असतं. त्याच्यामध्ये साधारण जर रेंज केलं आपण, टेम्परेचर व्हॅरिएशन जनरली इन प्रेझेंट इन टू द
day temperature 31 degree centigrade, night temperature 26 degree centigrade, and difference between day temperature and the night temperature, it is a measure about 5 degree centigrade. It is compared to the marine habitat. The temperature of the variation is high in a freshwater habitat. Temperature variations हे फ्रेश वॉटर मध्ये हे कसं असतं, हाय असतं. इन द ponds water 3 meters deep, and there is a variation generally between 5 degree centigrade. So this is the temperature. Temperature variations is very less in the water. The changes of the temperature generally which are occurs by the slowly in the water because of the 4 thermal properties of the water. 4 thermal properties आहेत. पहिली आहे हाय स्पेसिफिक हीट, दुसरी प्रॉपर्टीज आहे हाय लॅटेंट हीट. त्यावेळेला टेम्परेचर वाढतं ना, हाय लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन, हाय लॅटेंट हीट ऑफ द इव्हॅपोरेशन आणि हाय डेन्सिटी. दीज आर द 4 प्रॉपर्टीज विच आर टेक्स प्लेस इन टू द वॉटर बॉडीज. तर ह्या 4 वॉटर बॉडीज मधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जनरली प्रेझेंट इन टू द टेम्परेचर. आणि थर्मल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 2 प्रकार असतात, एक समर स्ट्रॅटिफिकेशन आणि दुसरं विंटर स्ट्रॅटिफिकेशन. समर स्ट्रॅटिफिकेशन मध्ये 3 लेयर असतात, त्याच्यामध्ये इपिलिम्नियॉन, नंतर दुसरा जो आहे तो थर्मोक्लाइन किंवा मेटॅलिम्नियॉन आणि तिसरा लेयर आहे तो हायपोलिम्नियॉन. हे 3 लेयर्स जनरली प्रेझेंट इन टू द थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. थर्मल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये समजा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर हे सगळं समर स्ट्रॅटिफिकेशन आणि विंटर स्ट्रॅटिफिकेशन हे दोन्ही पॉइंट लिहायचे, त्याच्या डायग्राम्स काढायच्या आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. तर ते मी सगळ्या ह्या नोट्स तयार केलेल्या आहेत. मी नोट्स काही नेटवरनं अजिबात काढत नाही. काय दे हॅव रेफर द रेफरन्स बुक. इन द रेफरन्स बुक द सो मेनी इन्फॉर्मेशन्स. इकॉलॉजीची किंवा एन्व्हायरमेंटल बायोलॉजीची पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामधली जी माहिती आहे ती मी घेतलेली आहे, एकत्रित केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस फ्रेश वॉटर हॅबिटॅट मधला हा पॉइंट संपलेला आहे. आता ह्यातला एकच पॉइंट राहिलेला आहे, माझं 1 पिरियडच राहिलेलं आहे किंवा अर्धा पिरियड असेल, 1 पिरियड लागेल. फक्त लेक मॉर्फोमेट्री हा पॉइंट्स राहिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी जास्त का घेतलं, पहिलं कोळी सरांचं लेक्चर होतं त्यांनी घेतलं नाही म्हणून मी हे लेक्चर घेतलेलं आहे. सगळ्यांना त्यासाठी सांगितलेलं होतं की लवकर या आणि जॉईन व्हा. काय तुमची प्रेझेंटी ही फार कमी आहे. 14 मुलं होती, आता त्यातली 14तली 12च राहिलेली आहेत, बाकी सगळी लेफ्ट झालेली आहेत. काय समोर विद्यार्थी आम्हाला दिसत नाहीत, काही दिसतात, काही प्रामाणिकपणे आहेत, काय हजर राहतात. आता मॅडमनी काय सांगितलं आपल्याला, कोणता टॉपिक घेतला, त्या टॉपिक मधले पुढे आपल्याला पेन, वही, पेन्सिल वगैरे काय असेल ते घेतलं पाहिजे आणि मग लिहून काढलं पाहिजे. जे काय मॅडम सांगतात त्याच्यावरती तुम्हाला कळालं पाहिजे. आता परत लेक्चर कोणाचं आहे तुमचं, प्रॅक्टिकल आहे का? हॅलो, येस मॅम, प्रॅक्टिकल आता. होय, बर. किती वाजता असते प्रॅक्टिकल? आता हे लेक्चर झाल्यावर असेल, नाहीतर उशिरा होईल, 1:15 किंवा 1:30. हा, मग आता माझं 13:07 झाले. काय तर तुम्हाला काही शंका आहे का ह्याच्यामध्ये मला विचारा. काही समजलं नाही असा पॉइंट आहे? डू यू नॉट अंडरस्टँडिंग दिस पॉइंट ऑर दिस टॉपिक? नाही मॅम, फक्त हवेत. काय? हॅलो अर्पिता, नोट्स हवेत. नोट्स मी काय करेन तुम्हाला व्हॉट्सअप वरती देईन, किंवा मग एखाद्या वेळेने काय करा, एकीने या कॉलेजमध्ये त्याची झेरॉक्स काढा आणि जावा. कारण तुम्हाला दिलंय की तुम्ही म्हणता ब्लर झालेला आहे, कारण मी हाताने लिहिले, मी टायपिंग काही केलेलं नाहीये. टायपिंग करायला मला एवढा वेळ पण नाही आता. काय टायपिंग करून घ्यायचं म्हटल्यानंतर फार वेळ जाणार आणि मला स्वतःला जमत नाही जास्त टायपिंग करायला. तर ते तुम्हाला ह्याच्यावरती नोट्स पाठवायला मिळाले का? बाकीच्या पहिल्या टॉपिकच्या मिळाल्या का सगळ्यांना? MCQs वगैरे? हॅलो,
पहिला टॉपिक नाही आहे ॲक्वॅटिक बायोम. हा, पीडीएफ फाईल पाठवली की MCQ नाही. ॲक्वॅटिक बायोलॉजी. हा, पीडीएफ फाईल पाठवलेली आहे मी तुमच्या ग्रुपवरती. BSc 3 चा ग्रुप आहे का नाही तुमच्या, त्या ग्रुपवरती पाठवलेली आहे. माझ्याकडे आहे पीडीएफ फाईल पाठवलेली आहे मी. मिळाली नाही का, कोणाला मिळाली नाही? जरा एक दिवस या कॉलेजवरती. काय आता झाले की चालू सगळं, का नाही झालं चालू, का घरातच बसताय? होय, हॅलो. मॅम, पण त्या दिवशी डिपार्टमेंटचं काहीतरी काम चालू होतं. होय, कधी आला होता तुम्ही, कोणत्या वारी? शनिवारी आलेले. हा, शुक्रवारी का? हा, शनिवारी आलेले. शनिवारी मग आम्ही होतो की ग, मग आम्हाला का नाही भेटला तुम्ही? मग आम्ही ह्या अलीकडच्या लॅबमध्ये बसलो होतो, MSc च्या लॅबमध्ये. सर म्हणले हॅलो. काहीतरी प्रोसेसमध्ये आहेत शिक्षक, बोलले सर. आणि ते काम चालू होतं डिपार्टमेंट, ते फोडलेलं ना सगळं, त्यामुळे सर म्हणले की नंतर या. बर, मग आता तुम्ही काय करा, माझा सगळा टॉपिक संपल्यानंतर नोट्स मग घेऊन जावा. हा काय, आणि किंवा मी पीडीएफ फाईल मी आता पीडीएफ फाईल पाठवलेली आहे, माझ्या मोबाईल वरती पण आहे. काय नाही, PDF? एक कोणतरी आणि तुम्ही तिच्याकडे नोट्स द्या, मग ती प्रिंट मारला मला फोटो पाठवेल. हा, चालेल. हा, एक कुणीतरी या कॉलेजमध्ये आणि मग दोन्ही पण नोट्स घेऊन जावा माझ्या. पहिल्या टॉपिकच्या पण घ्या आणि दुसऱ्या टॉपिकच्या. त्याच्यावरती MCQ, लॉंग आन्सर वगैरे मी सगळं लिहून काढते. काय कसे प्रश्न विचारतात, काय करतात ते. MCQ पण देते. म्हणजे माझी पद्धत अशी आहे की नोट्सचे संपल्या, एका टॉपिकच्या नोट्स संपल्या की त्याच्यावरती MCQ, लॉंग आन्सर, शॉर्ट आन्सर किंवा राईट शॉर्ट नोट्स ऑन कशा आहेत त्याच्यावरती ते प्रश्न असतील. काय विचारताना मी मग तुम्हाला मॅम, हॅलो. झाल्यानंतर येऊ दे न्यायला. हा, म्हणजे हे लेक मॉर्फोमेट्री झाल्यानंतर या मग. चालेल. ठीक आहे, तसं सांगा म्हणजे मी येतो म्हणजे. हा हा, तुझा माझा फोन नंबर तेजू आहे का इथं? तेजू आपळे नाही, ती गेली दवाखान्यात. होय. तिला सांगते मी यायला. तुझ्याकडे आहे ना नंबर? हा, माझा तिच्याकडे नंबर आहे. तर माझा लिहून घ्या, 98 60 790 893. नंबर लिहून घेते घ्या. मी आणि तिला बोलायला लावते. हा हा, चालेल. मग आता बंद करू का आपण? काही तुमची शंका आहे का ह्याच्यामध्ये, काही विचारायचंय? नाही मॅम, समजलंय. समजले ना? हा हा, चालेल. मग आता लिव्ह करते मग मी. हा, थँक्यू मॅम. Good afternoon, student. आता किती जण तुम्ही? 7 जण. निरंजन, येस सर. सकाळपासून किती लेक्चरला? पहिल्या लेक्चरला 14 जण होती. बर, ठीक आहे. तुम्हाला मी आज ह्याचा सिलेबस सांगतो. म्हणजे तुमच्या TYBSc साठी आहे ना, एक कॅप्सूल कोर्स आहे, वर्मी कल्चर, वर्मी कंपोस्टिंगचा. तो फक्त 10 आवरचा असणार आहे, वर्मी कल्चर अँड वर्मी कंपोस्टिंगचा. त्याच्यात फक्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड मोस्ट ऑफ तो कॅप्सूल कोर्स राहतो. पण त्यातला जो एक युनिट आहे किंवा एक पॉइंट की कुठले टाइप्स येतात, काय काय अर्थ आमचे, तो तुम्हाला मी सांगेल. बघू आता. आणि याच्या आधीच्या लेक्चरला 10-12 होते ना. फर्स्ट लेक्चरला 14, दुसऱ्या लेक्चरला 12 तरी होते ना निरंजन?
हो 10 होते 10. बर, 4-5 मिनिटं थांबू. तुम्हाला जे 10 प्रॅक्टिकल कोणते कोणते ते फक्त सांगतो, जे आपल्याला कॅप्सूल कोर्स आपण कंडक्ट करणार आहे नेक्स्ट वीक पासून. त्याचं टायमिंग आता असताना तुम्हाला सांगतो. आपल्याला जे स्किल कोर्स असू द्यात, कॅप्सूल कोर्स असू द्यात, आता डिप्लोमाचं तुमचं टाइम टेबल सेपरेट आहे ऑलरेडी, पण जे स्किल कोर्स आणि कॅप्सूल कोर्स तुमच्या BSc थर्डला एक डिप्लोमाचा आहे, एक स्किल कोर्स आहे, जो तुम्हाला कोळी सरांनीच ऑलरेडी सांगितला आहे. त्याच्या रिलेटेड इन्फो किंवा सगळं डिस्कस केला आहे सिलेबस डेअरी मॅनेजमेंट स्किलचा. आणि जो कॅप्सूल कोर्स आहे वर्मिकल्चर अँड वर्मी कंपोस्टिंगचा, तो 10 प्रॅक्टिकलचा आहे. त्याच्यात वर्मिकल्चरच्या रिलेटेडचे जे सगळे प्रॅक्टिकल्स आहेत वर्मी कंपोस्टिंगचे, हे सगळे प्रॅक्टिकल्स येतील. आणि याचे जे लेक्चर्स आहेत हे बुधवार गुरुवार तुम्हाला असणार. आणि आता मी तुम्हाला हे सांगतोय काय, म्हणजे ह्या टायमिंगला 1च्या लेक्चरला, पण 2 पासून आपलं 2ला तुमचे रेग्युलर लेक्चर्स संपतात. आफ्टर 2 PM कॅप्सूल आणि स्किलचा होणार. बुधवारचं स्किलचं होणार लेक्चर तुमचं, आणि गुरुवारचं कॅप्सूल. म्हणजे बुधवार गुरुवार किंवा शुक्रवार शनिवार या प्रकारे असेल या 4 दिवसातल्या 2 दिवशी. पण वीकली 1 दिवस स्किलचं लेक्चर असणार आणि वीकली 1 दिवस कॅप्सूलचं असणार. एवढं फक्त लक्षात ठेवा. बुधवार गुरुवार नसेल तर शुक्रवार शनिवार. आणि त्यातलं बी कुठलं तुम्हाला सांगितलंय, समजा बुधवार गुरुवार तुम्हाला टाइम टेबलला आला तर बुधवारी स्किल, गुरुवारी कॅप्सूल, आणि शुक्रवार शनिवारचं आलं तर शुक्रवारी स्किल आणि शनिवारी कॅप्सूल. आणि 2ला रेग्युलर तुमचे 1ला आपलं काय 2ला लेक्चर संपतात. लास्ट लेक्चर 1 ते 2चं असतं. 2ला सगळे लेक्चर, त्याच्या पुढे तुमचा हा कोर्स रन होईल. बाकीचे येणार नाही आहेत का? नसतील तरी काय ठीक आहे. तुम्हाला 1-2 मिनिटं वाट बघून या कोर्सचं तुम्हाला सगळे डिटेल सांगतो. डिटेल म्हणजे कोणते कोणते प्रॅक्टिकल आहेत फक्त सांगतो, आणि ते डिटेलमध्ये प्रॅक्टिकल आपण जे आहेत सगळे हे नेक्स्ट वीक पासून बघूया कोणते कोणते असतात. बाकी तुमचे सर्व स्टुडंटची जेवढे आहे तुम्ही, तुमच्या सगळ्यांची IC झाली ना कंप्लीट, का कोणाचा प्रॉब्लेम आले होते तुमच्या ह्याच्यात? निरंजन, नाही सर, नव्हतं काय प्रॉब्लेम आला, झाली व्यवस्थित. झाली ना? होय होय. बाकी कोण? बाकी कोणाला नाही ना काय प्रॉब्लेम? वैष्णवी शिंदे, शिवानी, प्रतीक्षा, पूजा, ज्यांचाही कोणाचा समजा राहिलेला असेल, काय प्रॉब्लेम झालेला असेल, किंवा त्या टायमिंगला त्यांची कंप्लीट झालेली नसेल, त्यांनी गुगल फॉर्म तुम्हाला पाठवलेला आहे एक्झाम सेक्शननी, तो फुल फिलअप करायला सांगितलेला होता तुम्हाला. त्यामुळे जे काय तुमचं राहिलं असेल इन्फॉर्मेशन फिलअप करून तो पाठवा. म्हणजे आता त्याची डेट मोस्टली झालेली असेल, पण जरी कोणाचं काय राहिलेलं असेल तर तसं बघा.
बरं, ठीक आहे. मी तुम्हाला ओके, स्क्रीन शेअर झालेली दिसते तुम्हाला वर्मी कल्चर अँड वर्मी कंपोस्टिंगचा. निरंजन, हो सर दिसते. ओके. हा कॅप्सूल कोर्स तुम्हाला बीएससी थर्ड इयर साठी तुम्हाला कॅप्सूल कोर्स हा आहे वर्मी कल्चर अँड वर्मी कंपोस्टिंग. त्याला क्रेडिट 1 आहे आणि टोटल प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, पण त्यातला जो स्टार्टिंगला इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण मॅक्झिमम बघणार आहे आणि जे प्रॅक्टिकल स्पेसिफिक आहेत ते कोणत्या प्रकारे रन करायचे किंवा काय हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरच्या वेळेस सांगेल. पण सध्या तरी तुम्हाला सिलेबस मध्ये किंवा या कॅप्सूल कोर्सला कोणते कोणते पॉइंट्स आहेत, जे 10 प्रॅक्टिकल आहेत ह्या कॅप्सूल कोर्समध्ये आणि टोटल TYBSC साठी हा कोर्स असणार आहे. हा, इथं तुम्ही म्हणताल की सर इथं नंबर ऑफ स्टुडंट इन बॅच 20 दिसत आहे, ती प्रॅक्टिकल बॅच आहे 20 ची. तुमची टोटल जेवढे स्टुडंट त्याच्यानुसार बॅच ते कमी जास्ती होणार. त्यामध्ये आपल्याला जे टोटल 10 एक्सपेरिमेंट्स आहेत प्रॅक्टिकल साठी या कॅप्सूल कोर्सला, हे जे मी तुम्हाला पहिला सगळ्यात एक्सपेरिमेंट जो आहे 10 आवर पिरियडचा किंवा कॉन्टॅक्ट आवर्स 10 आहेत ह्या कॅप्सूल कोर्स साठी. त्यातला पहिला जो आहे एक्सपेरिमेंट अर्थवर्म, तर टाइप्स, आयडेंटिफिकेशन अँड युजफुलनेस. हे अर्थवर्मचे कोणते कोणते टाइप आहेत जे वर्मी कंपोस्टिंग साठी युजफुल आहेत, हे टाइप आपण ह्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहेत. जे मेजर 2 इम्पॉर्टंट अर्थवर्मचे टाइप येतात किंवा स्पेसिस येतात, जे की वर्मी कंपोस्टिंग साठी युजफुल असतात आणि मार्केटली किंवा टोटल इकॉनॉमिकली ते यूज करत असतात. आणि ते आयडेंटिफिकेशन साठी कोणत्या प्रकारे ते आयडेंटिफाय केले जातात हे आपण या अर्थवर्मच्या पॉइंट मध्ये किंवा या स्पेसिफिक डिटेल्स ह्या पॉइंट मध्ये आपण स्टडी करणार आहेत. हे थोडासा फक्त तुमचा ह्या 10 प्रॅक्टिकलच्या एक्सपेरिमेंट मध्ये एक फक्त थेरॉटिकल पार्ट हा राहणार आहे आणि बाकीचे जे 9 असणार आहेत ते राहिलेले हे तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहे. त्यामधला जो दुसरा जो एक्सपेरिमेंट ह्या कॅप्सूल कोर्स मधला येतो तो कलेक्शन ऑफ वेस्ट अँड देअर सेग्रिगेशन अँड प्रोसेसिंग. जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे वर्मी कंपोस्टिंगची प्रोसेस ही मॅक्झिमम बऱ्याच जणांना माहिती प्रोसेस कशी असते. पण टोटल जे वेस्ट मटेरियल असतं ते कलेक्ट करतो, सॉर्ट आउट करतो, परत त्याचे लेअर करत असतो. त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी जे स्टेप्स असतील त्या आपण ह्याच्यात सगळ्या बघणार आहेत. ह्या सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये कोणत्या प्रकारे कलेक्शन करायचं आणि त्याचं सॉर्ट आउट करून प्रोसेसिंग कशा प्रकारे करायचं हे आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहे. पुढचा जो एक्सपेरिमेंट येतो कॅप्सूल कोर्स मधला म्हणजे बेड प्रिपरेशन फॉर अनएरोबिक अँड अरेबिक कंपोस्टिंग. हे अनएरोबिक अँड अरेबिक कंपोस्टिंग थ्रू हे बेड प्रिपरेशन कसं केलं जातं किंवा केलं पाहिजे हे आपण तिसऱ्या पॉइंट मध्ये बघणार आहे किंवा एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहे. आणि जो चौथा एक्सपेरिमेंट येतो फोर्टनाइटली मिक्सिंग ऑफ बेड्स. बेड्स मध्ये जे लेअर केल्यानंतर मिक्सिंग असेल किंवा एकमेकातले लेअर आपण कोणत्या प्रकारे लेअरचे अरेंजमेंट करतो हे आपण ह्याच्यामध्ये परत एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहे कोणत्या प्रकारे असतं. आणि हे पुढचं जे एक्सपेरिमेंट बेड प्रिपरेशन ऑफ वर्मी कंपोस्टिंग
च्या वेळेस टोटल म्हणजे ह्या तिसऱ्या आणि जो आहे एक्सपेरिमेंट आणि हा त्यात फरक येतो थोडा. हे फायनलाइजच्या वेळेस टोटल आपलं कलेक्शन ऑफ वेस्ट आणि त्याचे अरेंजमेंट लेअर सगळे झाल्यानंतर फायनलला बेड प्रिपेअर आपण कोणत्या प्रकारे करतोय आणि त्याची मेंटेनन्स कोणत्या प्रकारे करतोय त्याच्यावर हे आपण डिपेंड असतं किंवा ते आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहे कोणत्या प्रकारचं ब्रेड प्रिपरेशन आणि त्याचा मेंटेनन्स कशा प्रकारे केलं पाहिजे. पुढचा जो 6वा एक्सपेरिमेंट आहे जो 4 चेंबर टँक और पीट सिस्टीम अर्थवर्म कलेक्शन अँड ऍप्लिकेशन ऑन दी बेड्स. जे वर्मी कंपोस्ट साठी जो बेड प्रिपेअर केलेला असेल बेड प्रिपेअर करण्यासाठी जो चेंबर आपण असेल केलेला तयार त्यामध्ये कोणत्या प्रकारे वर्मी कंपोस्टचा आपण बेड प्रिपेअर करणार आणि त्याच्यामध्ये अर्थवर्म कलेक्शन किंवा आपण परचेसिंग करून आणलेले असतील जे किंवा आपल्या इथं सगळे आपण तयार केलेले असतील तेच ब्रीडिंग केलेलं असेल हे बेडमध्ये कोणत्या प्रकारे अप्लाय करायचं किंवा कोणत्या स्टेजेस किंवा किती अमाऊंट मध्ये अर्थवर्म तिथं अप्लाय केला पाहिजे, किती बायचं किती बेड असल्यावर किती अर्थवर्म असावे किंवा त्या प्रकारे सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये बघणार. नंतर इन्स्पेक्शन ऑफ बेड्स अँड वॉटरिंग वर्मी कंपोस्ट कलेक्शन. ह्या त्याच्यातली ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी बेड मधल्या वर्मी कंपोस्ट मधल्या बेडच्या ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी आपण रेग्युलरली वॉटरचा स्प्रे आपण हा देत असतो किंवा वॉटर कंटेंट सारखा आपण तिथं स्प्रे करत असतो वर्मिकल बेडच्या ह्याच्यात. मग त्या ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी वॉटर स्प्रे केल्यानंतर ते वर्मी कंपोस्ट बी नंतर प्रिपेअर झालेलं कलेक्ट कोणत्या प्रकारे करायचं हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. नंतर अर्थवर्म सेपरेशन, एअर ड्राइंग ऑफ वर्मी कंपोस्ट अँड सिविंग अँड स्टोरिंग. सगळीच असं आता कमी आहेत म्हणजे 9च आहेत. मग त्यांना सांगा उद्या मोठे काढून लेक्चर साडेअकरा वाजता त्यांना सूचना द्या. सगळ्यांनी राहा हजर. तुमच्या सगळ्यांना एक नोटीस आहे. उद्या 11:30 वाजता बोयटे मॅडम लेक्चर घेणार आहेत. त्यामुळे झुलॉजी फिशरी दोन्ही जे स्टुडंट आहेत त्यांना सगळ्यांना मेसेज कन्वे करा. 11:30चं लेक्चर बोयटे मॅडम घेणार आहेत. सगळ्यांनी प्रेझेंट राहायला मॅडमनी सांगितलेलं आहे. हा मेसेज फक्त मी कन्वे करा सर्वांना. अर्थवर्म जो 8वा प्रॅक्टिकल आहे अर्थवर्म सेपरेशन, एअर ड्राइंग ऑफ वर्मी कंपोस्ट, सिविंग अँड स्टोरिंग. यामध्ये अर्थवर्म सेपरेशन म्हणजे वर्मी कंपोस्ट टोटल प्रिपेअर झाल्यानंतर त्यातले अर्थवर्म सॉर्ट आउट कसे किंवा सेपरेट कसे करायचे, ते वर्मी कंपोस्ट असेल ते एअर ड्राय कसे करायचं आणि स्टोरेज कसं करायचं आफ्टर दी प्रिपेरेशन ऑफ वर्मी कंपोस्ट और दी प्रोडक्शन ऑफ वर्मी कंपोस्ट. यामध्ये आपण हे बघणार आहे. ही ह्या वर्मी कंपोस्ट मधली ही स्टेप्स नुसार ह्या प्रॅक्टिकल्स आपण अरेंज केलेले आहेत की पहिल्यांदा कोणती स्टेप करणार नंतर दुसरी, त्यानुसार हे सगळे अरेंजमेंट आपली प्रॅक्टिकलचे आहे. परत वर्मी वॉश कलेक्शन अँड प्रोसेसिंग. वर्मी वॉश अँड कलेक्शन जे आहे हे वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वॉश कलेक्शन हे टोटली डिफरंट 2 प्रोसेस राहतात. हे वर्मी वॉश कलेक्शन आपण कोणत्या प्रकारे करणार आणि त्याचं प्रोसेसिंग पुढे कसं करणार हे आपण ह्या 9व्या प्रॅक्टिकल मध्ये वर्मी वॉशच्या रिलेटेडचं डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे की कोणत्या प्रकारे कलेक्ट केलं जातं वर्मी वॉश, प्रिपेअर कसं केलं जातं आणि त्याची प्रोसेसिंग पुढे कशी केली जाते आणि त्याचा सुद्धा ऍक्च्युअली ऍप्लिकेशन काय आहेत, वर्मी वॉशचं ऍप्लिकेशन काय राहतात, वर्मी कंपोस्टचे काय राहतात, यामध्ये बी फरक राहतो आणि युटिलायझेशन कसं केलं जातं प्रत्येक वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वॉशचं. नंतरचं आहे ते लास्ट हार्वेस्टिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज ऑफ वर्मी कंपोस्ट.
ह्यामध्ये कसं आहे म्हणजे आता जे 8वं प्रॅक्टिकल तुम्ही बघताय की अर्थवर्म सेपरेशन, एअर ड्रायिंग और करून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण वर्मी कंपोस्ट सेपरेट करतो, पॅकेट स्टोरेज करून त्याचं पॅकेजिंग करत असतो हार्वेस्टिंग करून, आणि ते वर्मी कंपोस्ट स्टोरेज केलेलं ट्रान्सपोर्टेशन कसं केलं पाहिजे आणि स्टोरेज करताना मी कोणत्या प्रकारे स्टोरेज केलं पाहिजे हे लास्ट प्रॅक्टिकल मध्ये पॉइंट येतो. की म्हणजे प्रोसेसमध्ये सुद्धा आपल्याला टोटल कोणत्या प्रकारे सगळ्या स्टेप्स येतात वर्मी कल्चर आणि वर्मी कंपोस्टिंग मध्ये, ह्या सगळ्या स्टेप्स येतात त्या थ्रू अरेंजमेंट ह्या प्रॅक्टिकलची आपण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले तशी केलेली आहे. आणि ही प्रोसेस कोणत्या प्रकारे होते आपण हे बघणार आहे. त्यातलं फक्त मी सांगतो तसं नेक्स्ट लेक्चरला ऍक्च्युअली कसं रन किंवा कॅरी आउट करणार ते तुम्हाला मी सांगेल. पण यातला जो पहिलं एक्सपेरिमेंट आहे किंवा प्रॅक्टिकल त्याचे टाइप्स, आयडेंटिफिकेशन आणि युजफुलनेस हे आपण अर्थवर्मचं जे नेक्स्ट लेक्चर पासून कंडक्ट करणार आहे ह्या कोर्सचं हे तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढच्या याला टाइप्स वगैरे घेईल. हे एवढा आपल्याला सिलेबस आहे. हा मी सिलेबस तुमच्या ग्रुपवर टाकून ठेवतो. तुम्ही सगळ्यांना तो तुमच्याकडे सिलेबस ठेवा आणि सांगून ठेवा. ह्याचं लेक्चर तुम्हाला मी सांगितलं तसं 2 पासून पुढं 3 पर्यंत होणार. ज्या म्हणजे शुक्रवार शनिवार असेल किंवा बुधवार गुरुवार असेल, 1 दिवस स्किल आणि 1 दिवस कॅप्सूल. हा तुम्हाला माहित असू दे तुम्हाला कुठले जो न्यूट्रिशनचा डिप्लोमा म्हणजे ज्यांचा प्रत्येकाचा काहींचा वेगळा सुद्धा असू शकतो तो असेलच. तो डिप्लोमा सोडून आपल्याला हा स्किल कोर्स आणि हा एक कॅप्सूल कोर्स हे 2 कोर्स ऍडिशनल आहेत. कॅप्सूल कोर्स हा छोटा आपला फक्त 10 एक्सपेरिमेंटचा आहे प्रॅक्टिकलचा, आणि तुम्हाला स्किल कोर्सचं रिलेटेड सगळं कोळी सरांनी ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिली असेल. ते स्किल कोर्सचे कोऑर्डिनेटर ते आहेत तुमच्या TYB डेअरी मॅनेजमेंट स्किल आहेत. तेव्हा ह्यामध्ये तुम्हाला काही माझ्या मते शंका नसेल. हे आपण